कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. नाग किंवा साप हा निसर्ग चक्रातील महत्वाचा दुवा आहे. नागामुळे धान्याचे रक्षण होते, कारण तो उंदीर खातो. नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याला त्रास झाला तर स्वसंरक्षणासाठी डसतो किंवा चावतो. आपलं विष जहाल आहे, त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची नागाला कल्पना असेल असे वाटत नाही. शेतीची कामे करत असताना नागाप्रमाणे इतरही खूप जीव मारले जात असतील. त्या जीवहत्येच्या क्षमायाचनेसाठी नागपंचमीचा दिवस निवडला गेला. बांधकाम करताना वाहनांच्या वाहतुकीमुळे असंख्य जीव प्राणास मुकतात. कोणतेही कर्म निर्दोष नसते, पण कर्म टाळता येत नाही. या गोष्टी मुद्दाम केल्या जात नाहीत, अनवधानाने नाईलाजाने घडतात, तरी त्याबद्दल माफी मागावी असे आपल्या पूर्वसुरींना वाटले. म्हणून एक दिवस शेतीची कामे बंद ठेवावीत अशी प्रथा पडली. माणूस निसर्ग नकळतपणे ओरबाडत असतो आणि याची त्याला जाणीव नसते. एक दिवस तरी निसर्गाशी शांततेने आणि सौजन्याने वागावे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव मार्ग आहे. संवेदनशील मनाची खूण आहे. शक्य असेल तर खरोखरच हे पाळले पाहिजे. त्या जीवांना त्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करायला हवी. एक दिवस स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक वाहन बंद दिवस पाळणेही औचित्यपूर्ण ठरेल. महामार्गावर होणारी वन्यजीवांची कत्तल एक दिवस तरी टाळता येईल. निसर्गाचे आपण देणे लागतो. देवाच्या ठिकाणी होणाऱ्या बळी प्रथा बंद केल्या आणि कृतकृत्य वाटून घेतले. पूर्वी ठराविक दिवशी आणि माफक प्रमाणात मांसाहार केला जाई. आता स्वतःच्या चवीसाठी रोजच अनेक प्राण्यांचे बळी दिले जातात. श्रावण पाळणे हे मागासलेले कालबाह्य ठरवले जाते. श्रावण न पाळणे हे पुढारलेपणाचे की असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे. शाक सुद्धा कमी खाव्यात म्हणून उपास सुचवले आहेत. जठराग्नी या काळात मंद असतो, म्हणून असे करणे योग्य आणि संयुक्तिक ठरते. या साध्या गोष्टींनीही एकूण व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, सात्विक समाधान मिळते. जगण्यासाठी खायचे असते, खाण्यासाठी जगू नये. या सर्व प्रथा आणि कहाण्या निसर्गाचा विचार करून निर्माण झाल्या. त्या माणसाला निसर्गाचा विचार करायला प्रवृत्त करतात. नागपंचमीला नागोबाला पुजताना डोळसपणे हात जोडू. नाग या चराचर सृष्टीचे प्रतीक आहे. माणूस वाटेल तसा वागला तर निसर्ग दंश केल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाची निगराणी करण्यासाठी स्वतःशीच वचनबद्ध असावे. इतरांना दिलेली वचने माणूस विसरतो, स्वतःला दिलेला शब्द तरी पाळला जावा. विस्मरणामुळेच नवसही फेडायचे राहतात. माणूस माणुसकी सोडून वागू लागला तर माणसाचा भस्मासूर होईल. माणूस स्वतःचा शत्रू बनेल. हे व्रत नाही, त्यामुळे त्याला उद्यापनही नाही. ही प्रथा परंपरा आहे, जी अव्याहत पिढ्यानपिढ्या पाळली जावी. ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो, ज्यामुळे आपले जीवन सुखकर झाले आहे, जे कळत नकळत आपल्यामुळे दुखावले जातात, त्या सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे नागपंचमी. ही या कहाणीची शिकवण. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती.